आपल्या भारतामध्ये जे लोक मेंटली सफर करतात पण नॉर्मली ते कुठल्याही सायकॅट्रिस्ट किंवा थेरपिस्टला भेटत नाहीत, यावरती तुला काय वाटतं? इंडियामध्ये अजून खूप जास्त स्टिग्मा आहे रिलेटेड टू गोइंग टू सायकॅट्रिस्ट और थेरपिस्ट. लोकांना वाटतं की त्यांना तर मेंटल प्रॉब्लेम आहे म्हणून ते जात आहेत. बरोबर. ते न करता तुम्ही लाईक नॉर्मल आयुष्यामधला तो एक भाग आहे. यू नीड अ सर्टन काइंड ऑफ सपोर्ट. कधी कधी तुम्हाला लागतो. स्वतःच तुम्ही प्रत्येक आयुष्यात पडू नाही शकत प्रत्येक ह्याच्यामध्ये. सो इट्स ओके टू टेक हेल्प. इट्स ओके टू लाईक लीन ऑन समबडी फॉर हेल्प. अँड यू आर थेरपिस्ट कडे जाणं म्हणजे ते तुम्हाला सोल्युशन देतात असं काही नसतं. इट इज यू ओनली फिगरिंग आउट युअर लाईफ. दे आर जस्ट अ विटनेस अँड देअर फॉर यू अनकंडिशनली. दॅट इज द. अगदी बरोबर. आणि तुमचं जे फाउंडेशन आहे हे मेंटल हेल्थ हेल्पलाईन आहे जी फ्री मध्ये लोकांना मदत करते, बरोबर? तर लोकांनी तुम्हाला कसं अप्रोच करायचं त्याबद्दल सांगशील का थोडंसं? अप्रोच म्हणजे वी हॅव दिस नंबर हिअर. यू कॅन कॉल मंडे टू सॅटर्डे 12 to 8 PM. आम्ही कॉल्स घेतो आणि एक पूर्ण प्रोफेशनल टीम आहे जे कॉल्स काउन्सिलरची टीम आहे पूर्ण जी कॉल्स स्वीकारते. आणि तुम्हाला ॲक्सेसिबल करायला सगळ्यांना फायनान्शियली कोणी नाही करू शकत आता थेरपी अफोर्ड, तर त्यांच्यासाठी हे फ्रीमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. आणि एक फ्री काय म्हणतात त्याला एक कम्फर्टेबल स्पेस तुम्हाला क्रिएट करून देते. एक नॉन जजमेंटल इयर टू लिसन आणि तुम्ही वेंट करू शकता. तुमचं मन मोकळं करू शकता. म्हणजे एनिथिंग रिलेटेड एनी प्रॉब्लेम यू कॅन कॉल अँड यू कॅन जस्ट सी इट फॉर युअर सेल्फ. इट्स फ्री ओनली. सो इट्स ॲब्सोल्युटली फ्री. इट इज फ्री. थँक्यू सो मच. थँक्यू.